त्याचा मित्र आहे ते द्वारपाळ हसायला लागले. काय तुझं राहणीमान, काय तुझ्या अंगावर धोतर, काय तुझं ते, अरे तुझं काय नीटनेटकं काय, तू या नगरीच्या राजाचा मित्र म्हणून घेतोस, तुला मित्र म्हणून घेण्याची लाज कशी वाटत नाही रे? ढकलून देता. हे येडीव ढकला ना, ढकला. ते सुदामा धाडकन खाली पडतो. पड. पुन्हा तसा तुमचा बालपणीचा मित्र. देखो देखो ये गरीबी कहाँ कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शान, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ। अरे द्वार पालो कन्हैया से कहो, अरे कृष्णा गरीब आया है, अरे कृष्णा गरीब आया है, अरे द्वार पालो कन्हैया से कहो, अरे द्वार पालो कन्हैया से कहो, अरे भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे करीब आया है। अरे द्वार पालो कन्हैया से कहो, अरे द्वार पालो कन्हैया से कहो, सर पे है पगड़ी नकद पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को सजा करके एक बार मोहन सजा करके कह दो, मिल नहीं सका नसीब आ गया है। अरे बार पालो कन्हैया से कह दो, अरे बार पालो कन्हैया से कह गाणी वाजवा सगळे. दाखवावे श्री कृष्ण म्हणे. सुदामा तू माझ्याकडे येताना काळे जाळे आळ्या पडलेले पोहे होते ना, आता सुदामाला ही सोन्याची नगरी बघून लाज वाटायला लागली. असली पोहे कसे देवाला दाखव म्हणून सुदामा असाच दाबायला लागला. देव म्हटले काय सुदामा दाखव. सुदामा काही दाबायला लागला, असा भक्तीमध्येच दाबायला लागला. देव म्हटले काहीतरी आणलाच दाखव. दोघांची धरपकड लागली. धरपकड लागल्याबरोबर देवाच्या हाताला ती सुती पायाची पुरचुंडी लागली आणि हाताला देवाला झटका दिल्याबरोबर ती पुरचुंडी फाटली आणि पोहे सगळे जमिनीवर पडले. जमिनीवर पडल्याबरोबर देवाला कधी काही खायला मिळाले नसल्यासारखं देव ते मुठीनं पोहे घ्यायला लागला. देवा बसा खाली, खाली बसून खा पोहे जरा. मुठीनं घेऊन देव खायला लागले. तेवढ्याच बायका देवाच्या म्हणायला लागल्या, देवाचा प्रसाद एकट्यानं खायचा नसतो, आम्हालाही थोडा थोडा द्यावा लागतो. म्हणून सगळ्या बायकांची सुद्धा, देवांच्या पत्नीत सुद्धा तुरमड पडली. एक 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 पोह्याचा कण सगळ्या देवांच्या पत्न्या घ्यायला लागल्या. खा
काही होत नाही तुमचा मेकअप, काही होत नाही, खा जरा. गरबा गोंधळ करावा लागतोय माया, त्याच्याशिवाय नाही ते. देवानं काय पोहे खाले, देव सुदामाचे काय खाले, बोला बोला टोकवाडीकर. पोहे खाले, पोहे. पोह्याच्या बदल्यात माझ्या देवानं इतकं दिलं बघा. नुसता सुदामा देवाकडे जाताना पोहे घेऊन गेला, पण मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला गा. अरे देवाकडे जाताना सुदामा मोठभर पोहे घेऊन गेला, पण देव माझा इतका उदार आहे, त्या पोह्याच्या बदल्यामध्ये अख्खा गाव सोन्याचा दिला. पण ते मुठभर पोहे घेऊन जात असताना सुदामानं भावाने शुद्ध अंतकरणाने, देव इतका उदार आहे, तुम्हाला नको नको म्हणेल इतकं दिल्याशिवाय राहणार नाही, इतका देवाचा स्वभाव उदार आहे. देवाच्या गुणाचं वर्णन झाल्यानंतर आता वेळ कमी असल्यामुळे वेळ तर फारच आता काटा पडतोय. आता नात्र्याला काही मरण येणार नाही माहिती का. नात्र्यात जरी झाली साजिना, तुला मरण चुकणार नाही. मरण प्रत्येकाला आहे. परीक्षितीची अवस्था अशी झाली होती बघा. ज्ञानोबा राय सुंदर गोड चिंतन करता. का झाकली या घटीचा दिवा, नेणो काय झाला केधवा. यारी गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. राधे श्याम. टोकवाडीला आल्यानंतर मी माझ्या घरी आलो असा भाव माझ्या अंतकरणामध्ये स्थित झाला. माझ्या एकट्याच्याच वेळी माझे जे कलाकार आहेत ते